नमस्कार, द युनिक अकॅडमी ठाण्याच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम 2025 साठी फिजिक्सचे जे क्वेश्चन्स आहे ते कसं सॉल्व्ह करायचं, पीवायक्यूचं फिजिक्सचे क्वेश्चन्स आपण सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करू शकताय आणि येणारे प्रश्न आपण कसं सॉल्व्ह करणार आहे याच्यासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ 3 पार्टचा सिरीज मध्ये असणार आहे. तो त्याचा पहिला पार्ट मध्ये आपण काय क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. चला आपण सुरू करूया. येस, पहिलं जे क्वेश्चन्स आहे, येस एमपीएससी मध्ये आलेलं पीवायक्यू सोपा क्वेश्चन आहे. फंडामेंटल ऑफ फिजिक्स वरून क्वेश्चन आहे. अ पार्टिकल थ्रोन हॅज अ झिरो वेलॉसिटी बट हाऊ मच विल बी इट्स ऍक्सेलरेशन. सो प्रश्न असा आहे की एक पार्टिकल आहे दॅट इज थ्रोन अप, त्याला वरती आपण थ्रो केलेला आहे आणि त्याचं झिरो वेलॉसिटी आहे. एकदम सिंपल. हा वस्तू बघा, याला असं फेकलंय, परत खाली आलाय. जेव्हा असं फेकलंय, जेव्हा तो सर्वात टॉप वरती असतो तेव्हा त्याची वेलॉसिटी झिरो असते, झिरो वेलॉसिटी आहे. पण तो तिथेच थांबतो का? नाही, तो परत खाली येतो. का खाली येतो? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. याचा अर्थ जेव्हा आपण वस्तू फेकतो झिरो वेलॉसिटी, अर्थ त्याला पुल करतो, अर्थ त्याला ऍक्सेलरेट करतो, ग्रॅव्हिटी त्याला ऍक्सेलरेट करतो, म्हणून त्याचं ऍक्सेलरेशन किती असणार? इक्वल टू द ऍक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी. एकदम फंडामेंटल ऑफ फिजिक्सचा क्वेश्चन, सिंपल ग्रॅव्हिटीचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झालेला आहे. हा पीवायक्यू आहे. असंच आपण अजून एक पुढे पीवायक्यू घ्या. हा क्वेश्चन बघताना आपल्याला वाटणार खूप अवघड क्वेश्चन आहे, खूप सारे इथे डेटा दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेला आहे आणि लेझर वगैरे असं मोठे मोठे शब्द तिथे टाकलेला आहे. बघूया आपण हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार आहे. अ लेझर लाईट बीम्ड ऍट मून takes 2.5 सेकंड टू रिटर्न टू अर्थ आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द सरफेस. सो याच्यामध्ये प्रश्न काय आहे की हा अर्थ आहे, हा मून आहे, एक लेझर लाईट असं मारलेला आहे, तिथून रिफ्लेक्ट झालेला आहे, 2.5 सेकंड मध्ये तो काय आलेला, परत आलेला आहे. जेव्हा पण आता इथे दिलेला आहे सेकंड, क्वेश्चन काय आहे? हाऊ मच इज द रेडियस ऑफ द लुनार ऑर्बिट अराउंड द अर्थ. हाऊ मच इज द रेडियस, रेडियस म्हणजे दे आर आस्किंग द डिस्टन्स. हाऊ मच इज द रेडियस, रेडियस हा जे रेडियस आहे हा किती असणार आहे? रेडियस आहे म्हणजे डिस्टन्स आहे, टाइम दिलेला आहे, डिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. याचा अर्थ सर्वात बेसिक फॉर्म्युला कुठला आहे टाइम अँड डिस्टन्सचा? दॅट इज नथिंग बट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. याचा अर्थ याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? तुम्हाला डिस्टन्स विचारलेला आहे. सर टाइम दिलेला आहे पण स्पीड माहित आहे का? हो, इथे बघा, इथे काय दिलंय? लेझर लाईट. लेझर लाईट, लाईटचा स्पीड आपल्याला माहित आहे का? येस, 3 to the power 10 to 8 मीटर पर सेकंड हा स्पीड ऑफ लाईट आहे. सो फर्स्ट पार्ट टाइम दिलेला आहे. टाइम किती आहे? 2.56 सेकंड दिलेला आहे. पण हा टाइम कुठला आहे? हा टाइम अर्थ वरून मून इथे जाऊन आणि इथे परत येण्याचा 2.5 सेकंड आहे. याचा अर्थ फक्त एक साइडचा जर्नीचा किती टाइम असणार? 1.28 सेकंड. कसं सर? 2.56 अपॉन 2 असणार आहे. सेकंड. दुसरा, स्पीड ऑफ लाईट किती आहे? येस, आपल्याला माहित आहे सर, स्पीड ऑफ लाईट 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं काय? डिस्टन्स. कारण डिस्टन्स भेटला याचा अर्थ रेडियस भेटला. स्पीड हे झालं सेकंड. टाइम 1.28. ओके, राहिलं काय? 10 to the power 8 मीटर. 1.28 into 3.84 मीटर. बघूया ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये 3.84, 3. बघा 3. इथे कन्फ्युज व्हायचं नाही, किलोमीटर आणि इथे आपला आन्सर इथे आहे. ओके, सो क्वेश्चन दिसायला भलेही अवघड असणार. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. प्लीज लक्षात ठेवा, एमपीएससी जे सर्वात फंडामेंटल बेसिक कन्सेप्ट आहे त्यामधून तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा प्रश्न होता हा, त्याच्यातून हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. Yes, let us go for the next question. Okay, a new unit of length is chosen such that the speed of light in vacuum is unity. Okay, so थोड़ा tricky question है. Speed of light high in vacuum, it is considered as 1 unit. त्याला काय consider केलंय आपण? 1 unit. What is the distance between sun and earth in terms of new unit? Okay, new unit if the light takes 8 minutes 20 seconds to cover the distance. Okay, simple question. Now we know speed of light किती आहे? मीटर पर सेकंड. ओके, पर सेकंड. 1 सेकंडचा हा युनिट लेंथचा आहे. आता त्यांनी काय विचारलंय? अर्थ आणि सनचा डिस्टन्स त्यांनी किती बोललंय? 8 मिनिट
8 मिनिट आणि 20 सेकंड. ओके, मला सांगा 8 मिनिट मध्ये किती सेकंड असतात सर? 8 मिनिट मध्ये 1 मिनिट मध्ये किती सेकंड असतात? 60 सेकंड. बरोबर. सो टोटल 500 सेकंड्स लाईट ट्रॅव्हल करतो की नाही? हो सर, 500 सेकंड्स लाईट ट्रॅव्हल करतो. पण त्यांनी काय बोलले की द युनिट ऑफ लेंथ इज चोजन एज द स्पीड ऑफ लाईट. म्हणजे एवढं डिस्टन्स जे आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सो टोटल लाईट ट्रॅव्हल किती करतो? 500 सेकंड. आणि एक युनिट म्हणजे काय? हा स्पीड. याचा अर्थ किती युनिट्स लागणार आहे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन? 500 युनिट्स अकॉर्डिंग टू दिस क्वेश्चन. सिंपल, एकदम सिंपल. बेसिक स्पीड ऑफ लाईट किती, दिस इज द टाइम त्यांनी विचारलेला आहे. 500 सेकंड लागतो. जर 500 सेकंड लागतो तर तेवढे युनिट आपला उत्तर मध्ये येतोय. येस, लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. येस, स्पीड, एनर्जी, पॉवर, फोर्स हा जे फंडामेंटल्स आहे त्यावरतीच नेहमी क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन बघू. हा क्वेश्चन फिजिक्स पेक्षा लॉजिकचा क्वेश्चन जास्त आहे. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? अ स्टीम इंजिन डिलिव्हर्स दिस मच वर्क per minute by taking this much amount of heat. I repeat, this much work is done by taking this much amount of heat. याचा अर्थ काय एनर्जी आपण त्या इंजिनला दिलेलं आहे, त्या इंजिननी काय थोडं काम केलेलं आहे. तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट इज द एफिशियन्सी ऑफ इंजिन. तुम्हाला विचारलंय एफिशियन्सी. एफिशियन्सी काय असणार? व्हेरी सिंपल. जे पण तुम्ही एनर्जी टाकलेलं आहे, एनर्जी गिवन, एकदम सिंपल लेमॅन लँग्वेज मध्ये बोलतो, एनर्जी गिवन अपॉन वर्क डन. आपण किती एनर्जी दिलेला आहे आणि त्यातून किती काम झालेलं आहे. जर आपण 1 युनिट एनर्जी दिलाय आणि 1 युनिट काम झालेलं आहे, 100% एफिशियन्सी. पण आपण 10 युनिट काम 10 युनिट एनर्जी दिलेलं आहे आणि फक्त 5च काम झालेलं आहे, 5 एनर्जीचं काम झालेलं आहे, देन इट इज 50%. सो व्हॉट इज एफिशियन्सी? व्हेरी लेमॅन्स लँग्वेज, एनर्जी गिवन अपॉन वर्क डन. इथे एनर्जी स्टीम इंजिनला किती दिलेला आहे? 3.6 × 10⁹. वर्क किती झालेलं आहे? 5.4 × 10⁸ जूल्स. जूल्स दोन्ही आहे कॅन्सल, इंटू 100. जर मी बघितलं तो इट इज 5.4 × 100 अपॉन 36. मी कॅन्सल करतो, बाकी सर्व कॅन्सल करून हा माझ्याकडे राहतो. सो इफ आय सी, माझ्याकडे किती राहतो? 15%. याला कॅन्सल केलं तर माझा 15% एवढं राहतो. सो सिंपल कॅल्क्युलेशन, सिंपल एनर्जीचं सिंपल लॉजिक वरून आपण हा क्वेश्चन काय करू शकतो? हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. येस, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. येस, आता हा क्वेश्चन पण अगेन सेम एनर्जी, पॉवर असं रिलेटेड बेसिक कन्सेप्ट वरूनच आहे. यामध्ये काय दिलेलं आहे? अ पर्सन कॅरिंग अ बॅग ऑफ मास 25 kg climbs a height of 5 meter in 30 seconds. How much power man needs to carry the bag? ओके, सो प्रश्न सोपा आहे. एक बॅग आहे, 25 kg बॅग आहे, 25 kg बॅग आहे, त्याला 5 मीटर वरती न्यायचं आहे आणि 30 सेकंड मध्ये न्यायचं आहे. तर त्याला पॉवर किती लागणार? आता त्यांनी विचारले त्याला पॉवर किती लागणार. व्हेरी सिंपल, फंडामेंटल. व्हॉट इज पॉवर? Power is nothing but the work rate at which the work done is called as power. Very simple. Rate at which work is done is called as power. हा आपल्याला माहित आहे बेसिक. आता वर्क काय असणार? वर्क काय असणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. व्हेरी सिंपल, फंडामेंटल, एकदम फंडामेंटल फॉर्म्युला. पॉवर रेट एट विच वर्क इज डन, वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता सर 25 kg बॅगचा फोर्स किती लागणार? फोर्स तर आपल्याला माहित आहे, m इंटू जी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. न्यूटन्स लॉ आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट द वर्क डन. 25 kg आहे, 9.8 इंटू हाईट किती दिलेला आहे? हाईट 5 आहे. बरोबर. नाउ दिस इज द टोटल वर्क डन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? Power is nothing but work done upon time. So let us calculate 25, 9.8 into 5 upon how much is the work? 30 सेकंड. 30 सेकंड मध्ये ते काम झालेलं आहे. येस, 5 1 जा
6 येस रफली जर मी कॅल्क्युलेट केलं रफली मी कॅल्क्युलेट याला जर मी कॅल्क्युलेट करतो सो दिस इज 25 250 अपॉन 6 250 अपॉन 6 40 चा तकरीबन मला आन्सर येणार रफली अँड दिस विल गिव्ह मी दिस पर्टिक्युलर आन्सर. मी रफली कॅल्क्युलेट करतो बघा एक्झाम मध्ये पूर्ण कॅल्क्युलेट करून बसायचं नाही. 25 into 9.8 9.8 मी टेक इट एस 10 250 अपॉन 6 240 अपॉन 6 40 चा आसपास माझा आन्सर येणार आहे अँड दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व. बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला बघून एमपीएससी क्वेश्चन देत आहे आपण तसं सॉल्व्ह करायचं आहे. लेट अस मूव्ह टू नेक्स्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन. हा क्वेश्चन जेव्हा आलेला भरपूर स्टुडंट्स खूप घाबरून गेलेले की सर एवढं अवघड क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार सर. तर आपण अगेन जसं मी बोलतो फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स आला तर कुठलाही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. चला बघूया. अन एलिव्हेटर इथे बघा एलिव्हेटर बघूनच लोक घाबरले अरे सर एलिव्हेटरचं क्वेश्चन आहे कसं सॉल्व्ह करणार. जरा खाली आहे पायरीने खाली आहे जरा. एलिव्हेटर कॅरिंग अ मॅक्झिमम लोड ऑफ 1800 kg is moving with the constant speed of 2 meter per second. The frictional force opposing the motion is 400 न्यूटन म्हणजे फोर्स. इथे मला त्यांनी हिंट दिलं. हा हिंट आहे की फोर्स वापरा. दिस इज द हिंट टू मी. डिटरमाइन द मिनिमम पॉवर डिलिव्हर्ड बाय द मोटर. बरोबर इथे पण त्यांनी काय केलं पॉवरच विचारले पण इथे त्यांनी मला हिंट दिलं. कसं हिंट दिलं हा फ्रिक्शनल फोर्स घेऊन 400 न्यूटन या हा न्यूटन देण्याचं त्याला गरज नसतं तरी पण त्यांनी मला दिलेलं आहे. दॅट इज द हिंट टू मी. तर मी काय यूज करणार पहिलं पॉवर आणि फोर्सचं कनेक्शन आहे सर. येस पॉवर आणि फोर्सचं कनेक्शन आहे. पॉवर फेवरेट आहे महाराष्ट्र लोकांचं. दिस इज द निमॉनिक्स दॅट यू हॅव टू रिमेंबर. पॉवर इज फोर्स इंटू वेलॉसिटी. व्हेरी फेमस. पॉवर फेवरेट आहे असं निमॉनिक्स लक्षात ठेवा. सो पॉवर फेवरेट आहे असं मी बोलत नाही. पॉवर फेवरेट आहे. सो पॉवर फेवरेट आहे. P इज इक्वल टू 4 पॉवर फोर्स इंटू वेलॉसिटी. आता मला फक्त फोर्स आणि वेलॉसिटी लिफ्टचा ऑलरेडी दिलेला आहे. मला टोटल फोर्स कॅल्क्युलेट करायचं. टोटल फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो का. हो सर. मला सांगा फ्रिक्शनल फोर्स किती आहे. फ्रिक्शनल फोर्स त्यांनी 4000 न्यूटन दिलेला आहे. बरोबर पहिला. दुसरा त्यांनी ऑलरेडी लिफ्टचं वेट दिलंय आणि दुसरा हिंट इथे मला दिलाय. सो मी ते फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो का. येस अगेन फोर्स इज इक्वल टू मार्क्स इंटू एक्सलरेशन. लिफ्टचा फोर्स किती असणार आहे त्यांनी दिले 1800 kg इंटू एक्सलरेशन त्यांनी दिलंय. सो इट इज 18,000 न्यूटन. सो टोटल फोर्स किती असणार आहे. टोटल फोर्स 18K याचा आणि 4K याचा टोटल 22 किलो न्यूटन एवढा टोटल फोर्स असणार आहे. बघा मी क्वेश्चन मध्ये जे हिंट आहे त्या हिंट वरून मी तयार करतो. सो टोटल फोर्स पहिला हिंट इथे फोर्स त्यांनी दिलेला आहे म्हणून मला समजून आलं की हा फॉर्म्युला वापरायचा आहे. दुसरा फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी टोटल फोर्स असणार आहे कारण की त्यांनी ऑलरेडी एक फ्रिक्शनल फोर्स दिलेला आहे आणि दुसरा फोर्स म्हणजे हा एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीचा हिंट देऊन त्यांनी सांगितलं की न्यूटन सेकंड लॉ पण तू काय कर सेकंड लॉ पण तू वापर आणि टोटल फोर्स फाइंड आउट कर. एकदा टोटल फोर्स भेटला आय जस्ट हॅव टू वॉट सबस्टिट्यूट 22K इंटू किती इंटू 2 अपॉन त्यांनी इथे HP मध्ये दिलंय अपॉन 746 जर मी केलं आय विल गेट समवेअर अराउंड 58 पॉइंट तेवढं HP मध्ये माझं येणार अँड दॅट इज युअर आन्सर. सो क्वेश्चन्स परत मी सांगतो बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलाज जे आहे त्या बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलाज कॅल्क्युलेट करून तुम्ही काय करू शकताय तुम्ही उत्तर काढू शकताय. येस लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके नाव हा माझं जे अगोदरचं फिजिक्सचा कन्सेप्ट वाला व्हिडिओ आहे त्यामध्ये हा किती बिल येतात कसं येतात. येस HP काय आहे. येस किलोवॅट आर काय आहे. इलेक्ट्रिसिटी आपलं घरचं कन्झम्पशनचं युनिट काय आहे त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि तसंच काय एक्सप्लेन केलेलं आहे कारण की दरवर्षी त्यावरती क्वेश्चन येतात. असंच एक PYQ आपण बघू. अ वॉशिंग मशीन इज रेटेड 300 वॅट्स. बरोबर वॉशिंग मशीन आहे आपल्यासाठी
मशीन आहे. मशीन किती आहे? 300 वॅटचं आहे. इज ऑपरेटेड 1 hour पर डे. 1 hour पर डे म्हणजे दिवसाला 1 तास वापरतो. द कॉस्ट दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ युनिट इथे दिलंय 1 युनिट. 1 युनिट म्हणजे 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. लगेच मला हिंट इथे भेटला. 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी किती आहे? 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. येस, आपलं कन्सेप्ट व्हिडिओ मध्ये बघितलं. 1 युनिट मीन्स 1 किलोवॅट आवर. 1 युनिट मीन्स हाऊ मच? 1 किलोवॅट आवर. हे आपल्याला माहित आहे. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ द एनर्जी टू ऑपरेट अ वॉशिंग मशीन फॉर द मंथ ऑफ मार्च. मार्चचं पूर्ण महिनाभर चालवलं वॉशिंग मशीन, मार्चचं महिनाभर चालवलं तर किती युनिट खर्च येणार? किती? 1 युनिटचं 3 रुपये असेल तर किती बिल होणार हे आपण बघणार आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट. कारण की त्यांनी युनिट दिले, मला लगेच हिंट भेटलंय की किलोवॅट आवर मला वापरायचं आहे. ओके, सो वॉशिंग मशीन एनर्जी किती वापरतो वॉशिंग मशीन? लेट मी कॅल्क्युलेट द एनर्जी. किती वॅटचा आहे? 300 वॅटचा आहे. आणि किती तास चालतो? दिवसाला 1 तास म्हणजे 1 hour. याचा अर्थ एनर्जी कंझ्युम जे असणार 300 वॅट आवर्स पर डे असणार आहे की नाही? येस सर, 300 वॅट आवर्स. परत सांगतो, मला हिंट किलोवॅट आवर्स हे युनिट वरून मला भेटलेलं आहे. तो मला त्यांनी सांगितलं की असं क्वेश्चन मध्येच आन्सर असतो. त्यांनी सांगितलेलं की वॅट आणि आवर्स कॅल्क्युलेट करा. सो मी एनर्जी कंझ्युम्ड, एनर्जीचं फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलंय. पॉवर इज वर्क रेट एट विच वर्क डन. सो देअरफॉर एनर्जी विल बी पॉवर इंटू टाइम. सो 30 वॅट आवर, 300 वॅटचा 1 तास चालतो. सो 1 दिवसाला एवढा एनर्जी कंझ्युम होतो. एवढा एनर्जी म्हणजे किती युनिट? 30 वॅट आवर आपण 1000 वॅट आवर इज 0.3 युनिट्स. किती युनिट झाले? 0.3 युनिट. किती युनिट झाले? 0.3 युनिट्स. याचा अर्थ वॉशिंग मशीन 1 दिवसाचा, दिस इज पर डे, 1 दिवसाचा किती आहे? 0.3 युनिट आहे. जर 1 दिवसाचा 0.3 युनिट आहे, मार्चचं बिल आता आपल्याला काढायचंय. मार्चचं बिल किती असणार? पहिलं सर, मार्च मध्ये 31 दिवस असणार, बरोबर. 0.3 युनिट आपण वापरतो दर दिवसाला. आणि किती रुपयाचा आहे? 3 रुपयाचा आहे. तर मला सांगा, कॅल्क्युलेट करून सांगा किती असणार आहे? किती असणार आहे? कॅन यू कॅल्क्युलेट इट? कॅन यू कॅल्क्युलेट इट? येस सर, 3 27 चा आन्सर असणार आहे सर. 27.9 जे असणार आहे दॅट विल बी युअर आन्सर. 27 पॉईंट. बघा, क्लोज फसवण्यासाठी तुम्हाला क्लोज इथे दिलेला आहे, पण इथे फसायचं नाही. 27.9 वाला जे आन्सर असणार आहे ते तुमचा आन्सर आहे. सो परत सांगतो, एनर्जी पॉवर असं जे बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलाज आहे, तर ते फंडामेंटल फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो? आपण उत्तर काढू शकतो. सो त्याच्यावरती खूप तुमचा प्रयत्न असू द्या. ओके, नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, सिंपल फॉर्म्युला, एकदम फंडामेंटल फॉर्म्युला. जर तुम्ही एकदम सर्वात पहिला व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये साऊंड वगैरे एक्सप्लेन मी केलेला आहे, त्यामध्ये मी एक कन्सेप्ट दिला होता की कुठलाही वेव्ह जे आहे त्याची जे वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी इज अ प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. दिस द व्हेरी फंडामेंटल आयडिया. व्हॉट एव्हर इज द वेव्ह, त्याचं वेव्ह असेल तर वेव्हची जे वेलॉसिटी आहे, इट इज अ प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. वेलॉसिटी इज अ प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. आता आपण हा क्वेश्चन कडे बघूया. कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे लगेच व्हॉट इज द बेसिक फॉर्म्युला? सर, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा आपल्याला वापरावा लागणार. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ साऊंड हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज and a wavelength of 0.25 meter if it travels 5 seconds in a medium. ओके, सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं? डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्पीड इंटू टाइम. बरोबर. टाइम दिलेला आहे का? येस. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? स्पीड किंवा वेलॉसिटी. वेव्हचं स्पीड फाइंड आउट करू शकतो का? येस. फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. इज दॅट क्लिअर? सो दोन फंडामेंटल फॉर्म्युला. जेव्हा पण त्यांनी विचारलं डिस्टन्स, दिस इज द हिंट. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम दिलाय, याचा अर्थ काय फाइंड कर? स्पीडचा फॉर्म्युला दिलाय फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. येस. नाव लेट अस फाइंड द फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी किती दिलाय? 1000 हर्ट्ज. बरोबर. आणि वेव्हलेंथ किती दिलंय? इंटू 0.25. याचा अर्थ वेलॉसिटी भेटून गेलं तुम्हाला
वेलॉसिटी सर, येस सर, आपल्याला काय भेटलाय? येस, वेलॉसिटी आपल्याला भेटलाय दिस मच 250 मीटर पर सेकंड हा वेलॉसिटी भेटलाय. आता त्यांनी काय विचारलंय? डिस्टन्स. जो डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्पीड इंटू टाइम. सो देअरफॉर इट विल बी 250 इंटू हाऊ मच सेकंड? 5 सेकंड. येस, आपण कॅल्क्युलेट याला केला 1250. दॅट बिकम्स आवर आन्सर. ओके, एकदम सिंपल. स्पीड, वेलॉसिटी असं जे क्वेश्चन्स आहे त्यामधून आपल्याला उत्तर येतो. येस, तसंच टाइपचा सिमिलर क्वेश्चन असंच आहे विथ रिस्पेक्ट टू स्पीड, विथ रिस्पेक्ट टू साऊंड ऑफ एनर्जी. जर हा क्वेश्चन बघितला, एक सेट ऑफ क्वेश्चन्स आपल्याला दिसतो जे फंडामेंटल्स वरती आहे. Let us solve one more question. Sound wave having a certain frequency travel with the speed of this. Sound wave having a certain frequency, speed दिलेला आहे and wavelength दिलेला आहे. What will be its frequency? अरे, आणि दुसरा will it be audible? दोन सोपं प्रश्न विचारले, परंतु फॉर्म्युला सेम. वेलॉसिटी इज फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. वेलॉसिटी दिलेला आहे किती? 336 मीटर पर सेकंड. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचं. वेवलेंथ कडे फक्त इथे, कारण की एवढं सिंपल विचारलंय, मग एमपीएससीने काय केलं? थोडं क्वेश्चन ट्विस्ट केलं. इथे रॅदर दॅन मीटर त्यांनी सेंटीमीटर दिलेलं आहे. आय रिपीट, इथे बघा, इथे मीटर पर सेकंड आहे, पण इथे त्यांनी सेंटीमीटर दिलेलं आहे. सेंटीमीटर देऊन आपल्याला फसवलंय. सेंटीमीटर ऐवजी इथे काय आहे? 3 मीटर. म्हणजे किती सेंटीमीटर आहे? 3 सेंटीमीटर. सॉरी, 3 सेंटीमीटर म्हणजे 3/100 मीटर. दॅट इज 0.03 मीटर. ओके, सो इथे फक्त आपल्याला फसवलंय. तो कधी कधी फॉर्म्युला सोपं असणार, पण त्याचे जे युनिट्स आहे त्यामध्ये तुम्हाला फसवू शकतो. येस, सो इट इज 0. दिस. सो फ्रिक्वेन्सी जी असणार 336 अपॉन 0.03. सो आय विल शिफ्ट टू 0. 336 अप to 0 upon 3, 11200. Now this much hertz असणार आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये? 11200. कॅन्सल सर, हा 2 ऑप्शन असणार आहे. नाव द सेकंड क्वेश्चन, विल इट बी ऑडिबल? पहिला कन्सेप्ट व्हिडिओ बघा. ऑडिबल जे फ्रिक्वेन्सी आहे, ऑडिबल रेंज ऑफ ह्युमन फ्रिक्वेन्सी, ह्युमन हिअरिंग इज 20 to 20,000 hertz. 20 to 20,000 hertz. ऑडिबल रेंज फॉर ह्युमन साठी ऑडिबल रेंज किती असतो? 20 ते 20,000 हर्ट्स मध्ये असतो. हा किती आला? 11,200. सो देअरफॉर येस, हा साऊंड जे येणार आपल्याला ऐकू येणार. सो युअर ऑप्शन विल बी ऑप्शन डी, जिथे आपल्याला ऐकू येणार आहे. सो इट इज ऑडिबल एज वेल एज वी गेट द फ्रिक्वेन्सी. येस, वन व्हेरी सिंपल क्वेश्चन. येस, दिस द व्हेरी सिंपल क्वेश्चन, पण हा सर्वांनी प्रॅक्टिस केला पाहिजे. दिस आपलं एकदम पहिलं जे लेक्चर आहे एमपीएससी प्रिलिमचा, त्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे. येस, तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू कन्व्हर्जन ऑफ बेसिक युनिट्स तुम्हाला विचारलं जाणार आहे. जसं त्यांनी विचारलं की 104 बुखार आहे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे बोलतो की 100चा ताप आहे, 110 ताप आहे, 105 ताप आहे. तो दॅट इज ऑलवेज इन फॅरनाइट. यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू सेल्सियस. सो एक सर्वात सिंपल फंडामेंटल फॉर्म्युला, C इज इक्वल टू 5/9F-32. हा लक्षात ठेवायचं. C इज इक्वल टू 5/9F-32. हे फंडामेंटल फॉर्म्युला लक्षात ठेवलं. कुठेही जे दिलेलं आहे, आयदर सेल्सियस दिलं जाणार किंवा फॅरनाइट दिलं जाणार. जे पण दिलं जाणार त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. फीवर ऑफ चाइल्ड इज 104 फॅरनाइट. सो 5/9, 104 minus 32, 5/9 into 72. This will be 5 into 8. That will be 40 degrees Celsius. And that is your answer. Is that okay? Simple. हा कन्वर्जन यावेळी केल्विनचं येऊ शकतंय आणि भरपूर वेळा हा विचारलेला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. येस, लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. येस, हा विथ रिस्पेक्ट टू हाफ लाईफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असं दिलेलं आहे. सो क्वेश्चनचा कन्सेप्ट व्हेरी सिंपल आहे. येस, इथे दिलेलं आहे ट्रिटियम हॅज अ हाफ लाईफ ऑफ 12.5 years. नाउ जस्ट अ ब्रीफ ऑफ व्हॉट इज हाफ लाईफ. सो सपोज 1 किलो ऑफ एक युनिट ऑफ ट्रिटियम आहे, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे. हाफ लाईफ म्हणजे इट इज असोसिएटेड टू रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ओनली. सो सपोज माझ्याकडे 1 किलो ट्रिटियम आहे आणि त्याचा हाफ लाईफ 12.5 वर्ष आहे.
तर हाफ लाईफची कन्सेप्ट असं आहे की जर माझ्याकडे 1 किलो ट्रिटियम आहे, 12.5 वर्ष त्याचा हाफ लाईफ आहे, 12.5 वर्षानंतर सपोज हे ट्रिटियम असं ठेवलं आणि मी असंच ठेवलं, त्याला हात लावला नाही, काहीच नाही लावलं, 12.5 वर्षानंतर त्या ट्रिटियम 1 किलोचा अर्ध किलो होणार. आय रिपीट, फ्रॉम 1 किलो इट विल बिकम हाफ किलो. यू विल से सर व्हाय दिस हॅपन? बिकॉज द रेडिओ substance emits radiation and that radiation decreases the mass of the substance. म्हणून E is equal to mc square ते कन्फर्म झाला, कारण की 1 किलोचा मास त्याचा हाफ लाईफ मध्ये त्याचं वजन अर्ध होतो. सर झालं पहिलं. सपोज ते अर्ध किलो तसंच राहिलं तर पुढच्या 12.5 वर्षामध्ये तो अर्ध किलोचा अर्ध होणार, म्हणजे पाव किलो होणार, म्हणजे 25 वर्षानंतर त्याचा पाव किलो होणार, जे पहिलं 1 किलो होता. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ हाफ लाईफ. सो इथे दिलेलं आहे द हाफ लाईफ ऑफ अ ट्रिटियम इज 12.5 years undergoing beta decay. What fraction of the tritium will remain under decade after 25 years? So where is तो आपल्याला, मी तर उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे, लॉजिकने तर मी उत्तर दिलेलं आहे, पण आपल्याला कसं फाइंड आउट करायचं? कधीही पहिलं नंबर ऑफ हाफ लाईफ असं पहिलं फाइंड आउट करायचं. येस, फर्स्ट यू विल फाइंड नंबर ऑफ हाफ लाईफ. नंबर ऑफ हाफ लाईफ किती असणार? त्याचा हाफ लाईफ किती आहे? 12.5 years जे हाफ लाईफ असणार. आणि इथे गिवन इयर्स किती आहे? गिवन इयर्स किती आहे? 25. सो गिवन इयर्स 25 आहे. सो नंबर ऑफ हाफ लाईफ तुम्ही कसं फाइंड आउट करणार? हाऊ यू विल फाइंड नंबर ऑफ हाफ लाईफ? येस, 25 years जे गिवन इयर आहे डिवायडेड बाय त्याचा हाफ लाईफ किती झालं? 2. याचा अर्थ 2 वेळा त्याचा हाफ लाईफ होणार या 25 वर्षात. फर्स्ट पार्ट. सेकंड, हाऊ मच पार्ट रिमेन अनडिकेड? पार्ट रिमेन्ड, नेहमी लक्षात ठेवा, पार्ट रिमेन्ड विल बी 1/2 raised to n. पार्ट रिमेन्ड विल बी 1/2 raised to n. सो 1/2 raised to n किती झालं? 1/4. 1/4 म्हणजे किती? 0.25. पार्ट रिमेन्ड विल बी 1/2 raised to n. 0.25. जे आपण बोललो पाव किलो राहणार, बाकी सर्व काय होणार? डिके होणार. सो हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. हाफ लाईफ, पहिले हाफ लाईफचा कन्सेप्ट की आफ्टर अ पर्टिक्युलर इयर इट विल बिकम हाफ ऑफ इट्स मास. नंबर ऑफ हाफ लाईफ फाइंड आउट करायचं. गिवन इयर्स आपण हाफ लाईफ धरून, एकदा तो भेटला, पार्ट रिमेन जे रिमेनिंग पार्ट आहे 1/2 raised to n. सो 1/2 raised to n डायरेक्टली तुम्हाला काय? तुम्हाला त्याचा उत्तर भेटतो. असं हा पहिला पार्टचा आपला क्वेश्चन जे आहे पीवायक्यू. हे सर्व क्वेश्चन जे आहे ते पीवायक्यू आहे. आणि तुम्ही बघितलं मी फक्त आणि फक्त जे फंडामेंटल ऑफ फिजिक्स आहे, बेसिक फोर्स, एनर्जी, वेलॉसिटी, स्पीड, डिस्टन्स, टाइम, हा यूज करून हे जे क्वेश्चन्स आहे ते मी सॉल्व्ह केलेलं आहे. आपल्या पुढच्या जे सिरीज आहे त्यामध्ये मी ऑप्टिक्स असं या टाइपचे क्वेश्चन जे आहे जे पीवायक्यू मध्ये विचारलेले आहे ते मी इंट्रोड्यूस करणार आहे. सो प्लीज नक्की शेअर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल. असंच पीवायक्यूचा सर्व क्वेश्चन साठी. सेकंड, या वर्षी एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम 2025 मध्ये आपलं सायन्सचे क्वेश्चन्स 100% एक्युरेट झालं पाहिजे याच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.